रामकृष्ण हरी भावानं, तुम्ही माणसाला एवढं नटून टुटून तास चाललाय कुठं? चाललोय तर चल तुम्हाला पुढं धावतो. थोड्या वेळ बसलो इथं गावात, तर आला आपल्याला आपला भाऊ न्यायला. मग काय बसलो भावाच्या गाडीवर आणि आलो डायरेक्ट बोंडल्या खालनं बोंडल्या ब्रिज क्रॉस केला आणि लागलो खळव्या रोडला. खळव्यानं काही काम नव्हतं, पण काम आपलं त्या पुढं होतं. खळव्यातनं टर्न घेऊन पुचलो डायरेक्ट मेन खळवे गावात. मग गाडी पळत पळत कधी जांभूडमध्ये आलो काही कळलं नाही. जांभूडमधनं एक टर्न घेतला आणि निघालो डायरेक्ट नेवऱ्याच्या दिशेने. नेवऱ्यात बी आलो, तर नेवऱ्यात बी गाडी पळत पळत वाहन स्पीडमध्ये आलो डायरेक्ट नदीचा नजारा केली नदी क्रॉस. नदीपासून थोडं पुढं आलो ते डायरेक्ट नांदुऱ्यातनं आलो सर डायरेक्ट ह्या कॉलेजला. भावाचं त्या कॉलेजला कॉलेजचं काम केलं ना आलो नदी बघितलं आणि निघालो डायरेक्ट नेवऱ्यातनं विठ्ठलवाडीत म्हणसेल तुझं काय काम, तर विठ्ठलवाडी आपले एक जोडीदार आहे त्याची गाठ घ्यायला निघाले. जाता जाता बघितलं ही मोरगासच बघा संपाच दिसत नाही. विषय काय नाद आहे हो. तिथनं पुढं आला आपला जोडीदार आपल्याला रस्त्याला जाडवा. मग काय लय दिवसातनं गाठ पडलेली म्हणलं काहीतरी थंड घ्यावं लागतं. त्याने घेतल्या 2 मोठ्या स्प्राईट. आम्ही तिघं आम्हाला सारता नाही तरी बी तशीच बोलली म्हणलं अजून एका जोडीदाराच्या घरी जा. मग काय गेलो तर ती बसतेला घरी बसलो. लय दिवसातनं जुन्या गप्पा बिप्पा काढल्या. त्यांना म्हणलं आता जातो लय उशीर झाला. मग काय नाळ्या पट्टीने नुसती गाडी पळवा येत नव्हती, पण तरी भावानं आपली गाडी पळवत पळवत काढली की नॅशनल हायवे असल्यावर मग काय नुसती गाडी पळवायला लागते आपल्या भावाला हो. पोचलो डायरेक्ट बोंडले हायवे असले मग काय गाडी पळवाय विषय काय. तिथनं घेतला टर्न आणि गेलो लगेच बोंडले मेन गावात. बोंडल्यात भाऊ म्हणलं माझं पोस्ट ऑफिसला काम आहे. तिथून बघितलं तर पोस्ट ऑफिस तर बंद. मग तिथनं गेलो गावात. भाऊनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.